गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम होता. या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये आपण महिला एकमेकींना हळदी कुंकू, वाण, तिळगुळ देऊन शुभेच्छा देतो. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो. हळदी कुंकूमध्ये इतरांना जेव्हा आपण कपाळावर टिळक लावतो तेव्हा ते बुद्धी, सामाजिक आरोग्य, शहाणपण आणि इतरांशी संबंधित आग्रचक्र सक्रिय करते. अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये थोडी थट्टा मस्ती, डान्स, रील, गाणी ही झालीच पाहिजेत. आपल्या करमणुकीचाही आणि सेल्फ लव्हचाही तो एक पार्ट आहे, हो ना? आमच्या गोड गोड मैत्रिणींनी छान छान रील्स सुद्धा बनवले. हळदी कुंकूच्या कार्यक्रमातून खरं तर आपण इतरांना कळत नकळत दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वादच देत असतो. या कार्यक्रमामध्ये झरा जावेद यांनी त्यांचा एक छोटा मेकअपचा स्टॉलही लावला होता. लॅक्मे कंपनीचे प्रोडक्ट्स होते ह्याच्यामध्ये. मी सुद्धा लिपस्टिक घेतली, मला आवडली. स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा मी नंबर दिला आहे, तुम्ही त्यांना कॉल करून त्यांच्या प्रोडक्ट्सबद्दल चौकशी करू शकता. अशा या कार्यक्रमांमधून आपल्याला नवीन ओळखी होतात, मैत्रिणींमधले सुप्त गुण कळतात. छान वाटतं. रोजच्या धावपळीच्या जीवनापेक्षा थोडंसं वेगळं स्वतःसाठी आपण वेळ काढतो. खरंच आजची संध्याकाळ खूप छान झाली. छान गोड गोड अशा मैत्रिणी भेटल्या. या कार्यक्रमासाठी सोसायटीने ब्रह्माकुमारी यांनाही आमंत्रित केलं होतं. त्यांनी हळदी कुंकवाचं महत्त्व आपल्या समाजामध्ये का आहे हे थोडक्यात आपल्याला सांगितलं. और उसको संगठन का रूप दिया. हम छोटा रूप करते करते उसको मिटाए और दिल का उजाला अर्थात जो हमारी स्वयं की असली सत्य शक्तियाँ हैं, उस शक्तियों को जीवन में उजागर करके हम उसको अपना करके चले. तो ये स्थूल दिन और रात के साथ साथ जीवन का जो दुख का रास्ते हैं, सही मायने में जो हम कहते हैं कि दिल टूट गया, गोड गोड बोला. संक्रांतीचं महत्त्व त्यांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलं. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर सगळ्या मैत्रिणींनी मिळून छान छान फोटो सेशनही केलं. छान नटून थटून आल्या होत्या सर्वजणी. कॅमेऱ्यामध्ये हे क्षण बंदिस्त होणं कधी कधी गरजेचं असतं. काही वर्षानंतर पाहताना खूप छान वाटतं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक्यू फ्रेंड्स.